नमस्ते इंदापूरकर. आजचा माझा दिवस खूप खास आणि एक्साइटमेंटने भरलेला होता. क्रीडा संकुलनावरती गेल्यानंतर कोकिळेच्या मधुर आवाजाने माझं मन खूप प्रसन्न झालं. दररोजची सकाळ माझी एक्सरसाइजनेच होते. ग्राउंडवरील मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगनंतर मी माझे योगामधील काही एक्सरसाइज चालू केला. त्यानंतर संस्कारला मी एक सूर्यनमस्कार करून दाखवायला सांगितलं. त्याचे वर्कआउट करून झालेलं होतं, त्याच्यामुळे त्याला खूप थकवा आलेला. तरी पण मी त्याला म्हणलं होतं की मला एक सूर्यनमस्कार करून दाखव. तर तो लगेच तयार झाला आणि त्याने सूर्यनमस्कार माझ्यासाठी करून दाखवला. दोघांचा वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. खूप घाम येत होता, पण माइंड एकदम फ्रेश झालं. घरात आल्यावर बोकेशबाईची भेट घेतली. खाऊन पिऊन मस्त निवांत बसला होता आराम करत. त्यानंतर मी संस्कारसाठी गरम गरम चपाती आणि अंड्याची भुर्जी केली. संस्कार मांडी घालून बसला की बोकेशबाईला त्याच्या मांडीवर बसायचं असतं. माझी आई आणि मी चंदुकाका सराफमध्ये गेलो होतो, तर मला कानातलं आणि चेन घेतली. तर तिला माझं कानातलं आवडलं नव्हतं, पण कॅमेरा चालू केला. मी तिला विचारलं कानातलं कसं आहे, तर म्हणती हो हो छान आहे छान आहे. आणि अगोदर म्हणायची मला नाही आवडलं. तर ही अशी एक चेन घेतली मी आणि डायमंडमधून एक कानातलं घेतलंय. तर असं तिला कानातलं आवडलं नाही. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या मॅडमला मी खूप त्रास दिला, कारण चॉईस करायला मला खूप वेळ गेला. तरी त्यांनी हसतमुखाने मला दाखवत गेल्या. त्यानंतर खूप भूक लागली होती, तर वंदना हॉटेलमध्ये आम्ही मिसळ आणि आणि पुरी भाजी खाल्ली. तर तिथली टेस्ट खूप छान होती. मला मिसळ आणि पुरी भाजी दोन्ही खूप आवडलं. त्यानंतर मी तिला बस स्टँडवर सोडायला गेले. तिला टेंभुर्णीला जायचं होतं. तर मला जाताना खूप वाईट वाटत होतं. तिला पण जायची इच्छा होत नव्हती. तिनं येताना घरचं दूध, ताक आणि बाकीचा खाऊ देखील घेऊन आली होती. त्यानंतर मी माझं शूट चालू केलं. मला इन्स्टा आणि यूट्यूबसाठी 2 रील शूट करायच्या होत्या. तर शूट कंप्लीट झालं. त्यानंतर क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार पिगमेंटेशनसाठी एक लायझर सोप आलेला आहे. तर खूप छान रिझल्ट आहे या सोपचा. जर कोणाला पिगमेंटेशन असेल तर हे सोप यूज करू शकता आणि त्यासोबतच मंथमधून एकदा फेशियल देखील करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.